विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी शिवछत्रपतींचा ज्ञानोबा तुकोबारायांचा धारकरी येणारा इंदापूर तालुक्याचा तिसऱ्यांदा विधानसभेचा मानकरी दत्ता मामा बोलतात। एकदा हात वरती जोरदार टाळी आपल्या मामासाठी। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा मागण्यासाठी आज मी ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे। या सभेसाठी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आमदार अमोल मिटकरी साहेब, भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, शिवसेनेचे जिल्ह्याचे उपप्रमुख आपले नरसिंगपूरचे काळे साहेब, आरपीआयचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब, त्याचप्रमाणे संजयजी आरपीआय गटाचे राज्याचे अध्यक्ष संजयजी सोनवणे, त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आता सर्वच मी सर्वांची नाव न घेता उपस्थित भाजपचे सगळे आमचे आकाशजी कांबळे, अण्णा, गजाबापू, माऊली, युवराज, दीपक अण्णा काटे ज्यांनी मार्गदर्शन केलं, दीपक अण्णा काटे, तानाजीराव थोरात, नाना सेंडे, शीतल साबळे, राजकुमार जटार, संदीप आदलिंग, रमेश चांदगुळे, माऊली वाघमोडे, हर्षवर्धन कांबळे, बाळासाहेब पानसरे, आरपीआयचे सगळेच, आता मी माझ्याकडे फक्त नावं ही आलती त्यामुळे आरपीआयचे सगळेच पदाधिकारी, शिवसेनेचे शिंदे गटाचे सगळे पदाधिकारी, संजयराव सोनवणे गटाचे सगळे पदाधिकारी, महायुतीच्या घटक पक्षाचे सदाभाऊ खोत साहेबांचे सगळेच पदाधिकारी, पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष इथले हनुमंत आबा आणि सगळेच त्यांचे सहकारी, विविध संस्थांचे सगळे पदाधिकारी, गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य, तंटामुक्तीचे आजी माजी सदस्य, आजी माजी अध्यक्ष, सोसायटीचे चेअरमन, आजी माजी चेअरमन, आजी माजी सदस्य, आजी माजी अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य, आजी माजी सदस्य, आजी माजी पंचायत समितीचे सदस्य, अध्यक्ष, उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण सगळेजण या प्रचार सभेसाठी उपस्थित राहिला। एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो। शेवटी माणसाच्या आयुष्यामध्ये काय असतं, एखादा माणूस ज्यावेळेस चांगलं काम करतो, समाजासाठी करतो, लोकांसाठी करतो, गरिबांसाठी करतो, मागासवर्गीय माणसासाठी करतो, मुस्लिम बांधवासाठी करतो, ज्यावेळेस एक काम केल्यानंतर लोकांचं प्रेम काय असतं ते मी आज तुमच्या सगळ्यांकडे समोर बघितलं। मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी आज इंदापूर तालुक्यामध्ये जन्म घेतला आणि तुमच्या सारखी देवासारखी माणसं मला मिळाली, याच्यापेक्षा आयुष्यामध्ये काय पाहिजे। बंधूंनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे, गेली 5-10 वर्ष तुम्ही मला सगळ्यांनी आमदार केलं। या राज्याचे 2014 ते 19 मध्ये मी आभार मानतो। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो। आज आपल्यामध्ये जे नाही आहेत ते आमचे पुण्याचे आपले पालकमंत्री आदरणीय गिरीश बापट साहेबांचं पण मी ऋण व्यक्त करतो। ह्या लोकांनी मला युतीच्या त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी मला खूप सहकार्य केलं। मी दुसऱ्या पक्षाचा असताना सुद्धा त्या दोघांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं। शिंदे साहेबांनी पण मुख्यमंत्री होते, नगर विकास मंत्री होते। शिंदे साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा माझ्यावरती खूप प्रेम केलं। आणि विरोधी पक्षाचे नेते असताना किंवा एक राष्ट्रवादी पक्षाचे नेते असताना अजितदादा पवार साहेबांनी पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती खूप प्रेम केलेलं आहे। आज तुम्ही सगळा माझा फॉर्म भरण्यासाठी या प्रचार सभेसाठी सगळेजण उपस्थित आहात।
माझी पत्रकार मीडियाच्या सगळ्या माझ्या बांधवांना मला एक विनंती करायची आहे. मी असं म्हणणार नाही तुम्ही पाठीमागे कॅमेरे काढा, इंदापूरच्या इतिहासामध्ये एवढी मोठी सभा कधीही झाली नव्हती. आज एवढी मोठी इंदापूरच्या इतिहासामध्ये सभा होते. अरे सभा होणं, माणसं आणणं इतकं काय सोपं नसतं रे बाबांनो. शेवटी कुठलीही गोष्ट उसणी असते रे बाबांनो. शेवटी तुम्ही जर माझ्या जागरणाला आला तर मी तुमच्या जागरणाला येईल रे बाबांनो. शेवटी हेच आहे ना, हे जनतेसाठी केलंय, ह्या बहिणींसाठी केलंय, त्यामुळे ही माणसं आज माझ्यासाठी आलेत. याच्यापेक्षा दुसरं काय मला पाहिजे. शेवटी आयुष्यामध्ये काय असतं, शेवटी आज इंदापूर तालुक्याचा विकास केलेला आहे. हो, विकास केलेला आहे. इंदापूर तालुक्यासाठी काम केले, हो काम केलेलं आहे. गरीब माणसासाठी काम केले, हो काम केलेलं आहे. मागासवर्गीय माणसासाठी काम केलंय, हो काम केलेलं आहे. या तालुक्यामध्ये पूर्वी मुस्लिम समाजाला कधीही निधी नव्हता, स्पेशल निधी कधी नव्हता. मुस्लिम समाजाला निधी दिलाय, हो माझ्या मुस्लिम बांधवासाठी निधी दिलेला आहे, हे ठणकावून मी सांगणार आहे, तुमच्या समोर येणार आहे. हो, आज दादांच्या एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सर्वांच्या सहकार्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता या तालुक्यामध्ये साधारणतः 6,000 कोटी रुपयाची कामं करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केला. बंधूंनो, कामं करणं एवढं सोपं नाहीये. ही काय जादूची कांडी नाहीये. कामं करताना किती पाठपुरावा लागतो, किती झिजावं लागतं, मरावं लागतं, किती काय काय त्या गोष्टी कराव्या लागतात. ह्या गोष्टी फक्त या नेत्यालाच माहिती रे. त्याचं नाव आहे अजितदादा पवार साहेब रे बाबा. तुमच्या गावाने एवढं काम केल्यानंतर मगाशी मला वाटतं अण्णा का कोणतरी म्हणतो होते, संजय भाऊ म्हणतो होता, भैया म्हणतो होता की लोक आपल्यावरती टीका टिप्पणी करतात. हो बरोबर आहे, विरोधक आपल्यावर टीका टिप्पणीच करणार. विरोधक काय तुमच्यावरती काय गुलाबाची फुलं उधळणार आहे? अरे हो, टीका टिप्पणी करणारच. एवढा मोठा विकास केल्यानंतर त्यांच्या पोटाचा उठसूट झाले, त्यांना असं त्यांचं पित्त कसं असं उसळणार. हे नैसर्गिक आहे, हे होणार. विरोधक ते करणार. शेवटी विरोधक मग त्यांची जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी त्यांची ते पार पाडू द्या. तुमची जबाबदारी तुम्हाला पार पाडायची. तुमच्या गावात विकास केलाय का? तुमच्या गावात विकास केलाय का? तुमच्या शहरामध्ये विकास केलाय का? तुम्ही त्यांना आता सांगा. अरे गेली 20 वर्ष आम्ही तुम्हाला निवडून देऊ, तुम्ही काय केलं? का आमच्या मुस्लिम वस्तीमध्ये दर्ग्याचं काम का झालं नाहीये? कंपाऊंड का झालं नाहीये? मागासवर्गीय वस्तीमध्ये गटार किंवा आमचे कॉन्क्रीट रस्ता का झाला नाहीये? समाज मंदिर आत्ताच का झाली? एवढी कामं केल्यानंतर बंधूंनो मी सांगतो, ते खूप हुशार आहेत. आपण राजकारणामध्ये नवीन आहोत, ती खूप जुनी मंडळी आहेत. कुठेतरी विकासाचा आपण मुद्दा घेतला, लोकांना कुठेतरी भडकवायचं, लोकांची कुठेतरी दिशाभूल करायची आणि लोकांचं मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठेतरी लोकांचं लक्ष विचलित करायचं. ती कसली टीम? मलिदा टीम, मलिदा गँग. अरे कसला मलिदान, कसली टीम? आयुष्यामध्ये तुम्ही मलिदा खाण्याशिवाय दुसरं काय केलंय? काय कारखान्याचा मलिदा कुणी खाला? दूध संघाचा मलिदा कुणी खाला? हे तुम्हा सर्वांना माहित आहे. त्यांनी आता आपला एवढा विकास झाला, आता आम्हाला दादाला लोक चांगलं म्हणतील, महायुतीला लोक चांगलं म्हणतील. कुठेतरी तुमच्यामध्ये राजकीय षडयंत्र करायचं, तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण करायचा, लक्ष विचलित करायचं आणि तुम्हाला काहीतरी वेगळ्या दिशेने न्यायचं. हा त्यांचा डाव आहे. हे डावाला बळी पडू नका. कोण बळी पडत तर त्याला असं सांगल, हो रस्ता झाला. रस्ते 2 प्रकारे होतात, एक जिल्हा परिषद आणि एक PWD. जिल्हा परिषदेच्या रस्त्याला इस्टिमेट कमी असतं, त्यामुळे ते रस्ते खराब होतात, हे मान्य आहे. तसा झडपीचा आमचा संबंध जरी असला तर शेवटी प्रतिनिधी आम्ही आहे. PWDचे रस्ते ठीक आहे, मी मान्य करतो. चोपान जमीन आहे, रस्ते आता एवढे मोठे वाहनं इथं वाहत आहेत, टिपर 20-20 टनाचे 50-30 टनाचे टिपर वाहत, रस्ते दबतायत, हे नाकारत नाही. पण शेवटी रस्ते कुठले झाले तरी शेवटी 3 वर्ष 2 वर्ष इथून पुढे मेंटेनन्स त्या कॉन्ट्रॅक्टरला करायचा आहे. तेव्हा शक्यतो कुठलाही कॉन्ट्रॅक्टर हा रस्ता चुकीचा करण्याचा प्रयत्न किंवा तसा निकृष्ट करण्याचा प्रयत्न करत नाही. पण तरी त्याची जबाबदारी असते. मी म्हणतो, मी मान्य करतो, असेल 1-2% कॉन्ट्रॅक्टरांचे रस्ते खराब, त्याच्याकडून काम झालं असेल, ठीक आहे, खराब झालं, त्याला खड्डा बुजवावा लागेल, रस्ता दुरुस्त करावा त्याला लागेलच, ठीक आहे. रस्ते केल्यामुळेच खड्डा पडला ना, रस्ते केल्यामुळेच खड्डा पडला.
अरे ह्यांनी आयुष्यामध्ये रस्ताच केला नाही त्यामुळे खड्डापाडाचा विषयच येत नाही. मी कुठं किती लोकांना खोटं बोलायचं. आता म्हणे शिरसोडीचा पुलाची काय गरज नव्हते. अरे आता त्या इंदापूर शहरातल्या माझ्या व्यापारी बंधूंनी विचारलं पाहिजे त्यांना. कालचं भाषण रेकॉर्ड आहे. शिरसोडीच्या पुलाची काय गरज नव्हते काय गरज होती, त्यापेक्षा बंधारे वगैरे पैसे दुसरीकडे टाकता आले होते. मी त्या विरोधकाला एवढंच सांगतो, अरे बंधारे काय, बंधारे तर आम्ही टाकणारच आहे. त्याचा सर्वे पण झालेला आहे. मला नीरा नदीचे बंधारे मंजूर करायचे, भीमा नदीचे बंधारे मंजूर करायचे, भांडगावचा मंजूर करायचा आहे. मला 22 गावांना सुद्धा पाणी आणायचंय, खडकवासल्याला सुद्धा पाणी आणायचंय. तुम्ही शासनाच्या पैशाची काळजी कशाला करताय? अरे शासनाचा तिजोरी चावी असणारा माणूस आपल्या समोर आहे. म्हणे शिरसोडीच्या पुलाच्या ऐवजी बंधारे केले असते. अरे काय की वाटते, अरे 20-20 वर्ष आपण मंत्री असणाऱ्या माणसाने असा प्रश्न करावा? अरे काय पैसे शासन आहे ना, आपण बंधारा पण देऊ, पूल पण करू. अरे त्या पुलामुळे किती लोकांचं भलं होणार आहे. इंदापूर शहराची मार्केट तुम्ही सांगा यार, म्हणजे काय गंमत काय आहे. आता हा पूल मंजूर झाल्यावर आपल्या राजकारणाचं कसं व्हायचं? ह्यांना राजकारणाची काळजी आहे, आपल्या राजकारणाचं कसं व्हायचंय. इंदापूरची माणसं लई मोठी होत्याल, व्यापारी लई मोठी होत्याल. आमचा चर्मकार समाजाचा माणूस एखादा चपलाचा खेळ मारणार, करमाळ्याचा पूल झाल्यावर त्याचा पण धंदा वाढणार आहे, हॉटेलचा वाढणार आहे, दवाखान्याचा वाढणार आहे, किराण्याचा वाढणार आहे. इंदापूरचं सगळं मार्केट तुम्हाला मी आज सांगतो, 2 वर्षानंतर हेच इंदापूरचं मार्केट 5 पटीपेक्षा जास्त दुपटीने वाढणार आहे. फक्त त्या पुलामुळे वाढणार आहे. आणि पूल नको. अरे काय तुमचं, मी तुमच्या मनामध्ये काय आहे हे तुम्ही काल सांगून टाकलं. बंधूंनो, मी सांगतो, बंधारा पण झाले पाहिजेत, पूल पण झाला पाहिजेत. त्यांना म्हणाव तुम्ही आता काय लय काळजी करू नका, या तालुक्याचा आमदार खंबीर आहे, आमदार खंबीर आहे आणि अर्थमंत्री पण खंबीर आहे. त्यामुळे ह्या फुला बिलाच्या निगेटिव्ह. दुसरं, आज दादा इथं साक्षीदार आहे. आज शुक्रवार आहे, माझं तुळजापूरच्या देवीकड तोंड आहे. इंदापूर तालुक्यासाठी मला माहित आहे, इंदापूर तालुका हा टेलचा तालुका आहे. हा टेलचा तालुका असल्यामुळे हा इंदापूरला पाणी, शेतीला पाणी कमी पडणार आहे. उद्या तुम्ही तिथं परमेश्वर जरी बसवला, जर आज आपण पर्यायी व्यवस्था जर काढली नाही तर इंदापूरला पाणी हे शेतीला कमीच पडणार आहे. खडकवासल्याचं पाणी आज आपण 22 गावाचं म्हणतो की बारमाही पाणी आमच्या 22 गावाला देऊ. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण शब्द द्यायचा आणि तो शब्द पूर्ण करायचा नाही. यासाठी बंधूंना आमची निमसाकरची सुद्धा मंडळी इथं मला दिसले मगाशी, बरीचशी मंडळी, की ते पाणी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पाणी घेऊ, पाणी जे पाणी स्कीम आहे, पाण्याचं सांगाय, पाणी प्यावं लागते. जे आपल्याला तालुक्याला पाणी कमी पडतंय, त्यासाठी बंधूंना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जी 5 TMC ची योजना आपण शेटपळगडेमध्ये पाणी उजनीचं पाणी शेटपळगडेमध्ये टाकायची योजना आपण मंजूर केली होती. या राज्याचे मी आज सांगतो, आम्ही फाईल तर सगळी फिरवली. त्यावेळेस मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब आजारी होते आणि त्या फाईलवर सही, शेवटची सही आपल्याला मंजुरीची करायची होती. ती शेवटची मी तर सगळा पाठपुरावा केला, पण त्या 5 TMCच्या फाईलची शेवटची सही मी तुम्हाला आज प्रामाणिकपणे सांगतो, स्वतः हातामध्ये ती फाईल घेऊन उद्धव ठाकरे साहेबांची सही आणणारा हा राज्याचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब रे बाबा. तुमच्या इंदापूरकरांची एवढी काळजी या माणसाला आहे रे बाबा. ती जर योजना सुरू झाली असती, 5 TMCची योजना मंजूर केली होती, ती जर चालू झाली असती, काही लोकांच्या पोटात गोळा उठला. त्यांना वाटलं जर ही योजना चालू झाली तर आपल्या राजकारणाचं काय. ह्यांना तुमचं कोणाचं देणं घेणं नाहीये, ह्यांना फक्त ह्यांच्या राजकारणाचं पडलंय. आपल्या राजकारणाचं काय, सगळी लोक मामा मामा दादा दादा करतील, मग आपलं कसं व्हायचं. म्हणून याच एक चांगली योजना आपल्या तोंडाशी आलेली योजना, त्या सोलापूरकरांच्या गैरसमज केला गेला, त्यांच्या मनामध्ये थोडं वेगळं भारलं गेलं.
एक महत्वाची योजना माझ्या इंदापूर तालुक्याच्या खडकवासल्याच्या कॅनलच्या आणि 22 गावाच्या लोकांना 100 वर्ष शेतीच्या पाण्याला ती जर योजना मंजूर झाली असती तर पाणी कमी पडलं नसतं. अशी ही योजना आपल्या इंदापूर तालुक्याच्या नेत्यांनी त्या सोलापूरकरांचा गैरसमज केला. त्या सोलापूरकरांचा गैरसमज असा केला, तुम्हाला मी सांगतो त्यावेळेस ती काय भाषण तुम्ही ऐका, त्यांचं भाषण ऐका, त्यांचं काय रेकॉर्ड आपल्याकडे निवेदन कुणी देताना त्या सोलापूरकरांना देताना आपले नेते तिथे शेजारी होते, किती हसून त्यांनी काय काय केलेलं ते रेकॉर्डिंग तुम्ही ऐका. ती योजना ती नामंजूर करण्यासाठी तुम्हा सर्वांना माहित आहे, माझ्यासारख्या कार्यकर्ता त्यावेळेस पालकमंत्री होता. जीवनपणी सोलापूरकरांनी माझी प्रेत यात्रा काढली, माझं पेट उजनीमध्ये बुडावलं आणि ती योजना कॅन्सल करण्यासाठी आपल्या तालुक्याच्या लोकांच्या मदतीनं लोकांच्यामुळं ती एक योजना रद्द झाली. बंधूंनो, हे कुठं फेडणार आहे तुम्ही? राजकारणासाठी, स्वतःची पोळी भाजण्यासाठी, स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी? अरे लोकांच्या हातात तोंडाला आलेला घास तुम्ही जर नेत असला, हे खूप मोठं पाप इंदापूर तालुक्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. हे पण आजच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. माझं जाहीर आव्हान आहे, मी कुठंतरी मीडियाच्या माध्यमातून ऐकलं ही योजना मंजूरच नव्हती, यांनी काहीच केलं नव्हतं, नुसतं वरवरचं होतं. माझा त्यांना जाहीर आहे, त्यांनी कधीही मला बोलावं, त्यांच्या समोर कितीची हॉर्सपॉवरची मोटर होती, कुठं बसणार होती, कुठं पाणी सोडणार होतं, ही माझी समोरासमोर सांगायची तयारी आहे रे बाबांनो. त्यामुळे ह्या लोकांना फक्त राजकारण करायचंय, ह्यांना आपलं कुणाचंही गोर गरिबांचं देणं घेणं नाहीये रे बाबा. तुम्ही विचार करा, 2012 साली जेडपीचा मी अध्यक्ष झालो. 2012 सालाच्या अगोदर नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, त्यांच्या नावाने मतं मागायच्या रे. त्या ज्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला, 2012च्या अगोदर त्या भागामध्ये रस्ते का झाले नाहीत? त्या लोकांच्या भागामध्ये सुख सेवा सुविधा का मिळाल्या नाहीत? मुस्लिम समाजाचं नाव घ्यायचं का मुस्लिम समाजाला पूर्वी निधी दिला गेला नाही? याचा फक्त शांत विचार करा. हे राजकारण वगैरे बाजूला राहू द्या. आणि मी तुम्हाला आजही सांगतो, जर तुमच्यासाठी मी जर काम केलं असेल तरच काही कामं मंजूर आहेत, काही कामं चालू आहेत, काही कामं टेंडर प्रोसेसमध्ये आहेत, काही कामाच्या प्रशासकीय मान्यता मिळाल्यात. जे तुम्हाला पीसीयू मधनं आपण जे पॉम्पलेट दिले, पॉम्पलेट पीसीयू मध्ये तुम्हाला प्रत्येक गावामध्ये काय काम केलंय, समजा आकाश तुझ्या रुईमध्ये काय काम केलंय ते रुईमध्येच दिलेलं आहे. माऊली तुमच्या शेळगावमध्ये काय काम, कडबनवाडीमध्ये काय काम दिलंय ते कडबनवाडीचं रुईमध्ये दिलेलं नाही, रुईचं कडबनवाडीमध्ये दिलेलं नाही. तर काय लय गोलमेल करायचं आपले, पाच असे गप्पा मारायचं होय. बाबांनो, हे कुठंतरी आता थांबलं गेलं पाहिजे. खोट्या माणसांचा कुठंतरी आपण तुम्ही सगळ्यांनी ओळखला पाहिजे. काल कुठंतरी सभा झाली, वासुदेव नाना काल सभा झाली. मला त्या कोणाला तरी लागलं, कोणतरी बिचारा माणूस होता, कोण काय नाव त्याचं, कोणतरी फायनान्सवाला होता. माझा आणि फायनान्सचा काय संबंध आहे? काय झाले तालुक्यात सध्या उठलं सुटलं पाण्यात पण लोकांना मिस दिसतो. काय म्हणजे तो बिचारा फायनान्सवाला आला आणि ती पोरग सांगतो मला एक कुणीतरी मारलं. आता ते मारलं का काय, माझा काय संबंध आहे? त्याला म्हणले तू भाषण कर, भाषण कर. ती बिचारा भाषण कर. तुम्ही जरा बघा, मी मुद्दा म्हणून ही किती लोक लबाड आहे हे बघा. कोपऱ्यात आवाज येतोय का? आवाज कोपऱ्यामध्ये येतोय ना? किती लबाड आहेत ना, लबाड. मला पत्रकारांना एक विनंती करायची, बाबांनो, तुम्ही हे का दाखवलं नाही? खरं काय खोटं काय? शेवटी तुमच्यावरती जनतेचा आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामध्ये वासुदेव नाना तो बिचारा आला आणि तो सांगत होता माझ्यावरती अन्याय झाला, त्यांनी मला मारलं, त्यांनी मला मारलं. आणि ते का अध्यक्ष कोणतरी जामदार का कोणतरी वाटतं, जामदार कोणतरी, ते म्हणायचं भरणेचं दादा, भरणेचं नाव घे, भरणेचं नाव घे. आता हे म्हणजे बघा, हे ताई बहिणींनो बघा, लबाड लांगडग ढोंग करते. अरे किती लबाडी, तुम्ही कालचं उदाहरण द्या, हे किती लबाड आहे हे तुम्हाला समजेल रे बाबांनो. नको नको, राहू दे राहू दे राहू दे राहू दे, नको नको. लोक अरे इंदापूरची लय हुशार आहेत. त्यामुळं बंधूंनो, त्यामुळं तुम्हाला मी सांगतो, काय झालं की ते माझ्यावरती, काय झालं की माझ्यावरती रस्त्याचा खड्डा पडला, निकृष्ट.
चांगलं झालं, चांगलं BKBNचा रस्ता चांगला झाला, माझं नाव घेणार. त्यांचा बावड्या काढला, नरसिंगपूरचा रस्ता झाला, माझं नाव घेणार नाही. गिरवीचा रस्ता चांगला, आता मी म्हणलं ना, 1-2% सगळीकडेच ते जे कुठं असतं तिथं तेवढा फरक असतो, पडतो. कशामुळे पडतो मान्य, पण ते उठलं सुटलं माझं नाव बरं झालं, माझं नाव घेतल्यामुळं मला प्रचार करायची गरज नाही. किती लबा, म्हणजे खरं सांगतो आयुष्यामध्ये माणसाने किती थपा आणि तिले आपल्याला बोलायचंय बरं का, पाठीवाट आपल्याला चहा प्यायचंय बरं का, आपल्याला चांगलंय, काय चाललंय, काय तालुक्यात चाललंय, बिहार झालाय, काय चाललंय, आता बिहार झालाय का काय झालंय हे तुम्हाला बंधूंनो निश्चित प्रकारे तुम्ही खूप सुज्ञ आहात. त्यामुळे नीट तुम्ही विचार करा. आज तुम्हाला मी सांगतो, दादांनी जंक्शनची MIDC किती दिवसात मंजूर केली माहिती आहे का? ज्या जंक्शन गावाने त्या पुढच्या विरोधकावरती खूप प्रेम केलं, ती जंक्शन MIDC मध्ये तुम्हाला मी सांगतो, शेती महामंडळाची मीटिंग, ही मीटिंग सर्क्युलर मीटिंग दाखवली गेली. ताबडतोब त्यामध्ये हे केलं. स्वतः मी, दादा आणि दादांचे PS गजानन पाटील त्यामध्ये पाठपुरावा करत होते. शेवटी बोलायचं गप्पा वेगळ्या. आज जंक्शनची MIDC आज 350 एकर आहे. तिथं शेती महामंडळाची जागा आहे, तिथं रस्ते वगैरे इतकी मोठी सोय झाली. कदाचित या जिल्ह्यामध्ये बारामती नंतर सगळ्यात मोठी कुठली MIDC होईल तर ती जंक्शनची होईल. तुम्हाला अनेक उद्योग येतील, अनेक तरुणांना रोजगार मिळेल, अनेकांना तिथं छोटे छोटे उद्योग व्यवसाय करता येतील. ह्यातनं उद्देश काय? आज त्या MIDC मुळे आज लोकांना कळायचं नाही किती कुणाला त्याचा काय काय फायदा होणार आहे. एक सिनारमास किंवा MIDC मध्ये आज लोणीमध्ये काय आपले उद्योग नवीन आता MIDC जागा तर संपलेली आहे. आता लोणी MIDC मध्ये आपल्याला जागा मिळू शकणार नाहीये. आता जे मिळेल ती MIDC आपल्याला जंक्शनला करायचे. त्यामुळे बाबांनो, शांत डोक्याने तुम्ही सगळ्यांनी विचार करा. आज आपल्या तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे अनेक गोष्टींमध्ये मी तुम्हाला सांगतो, अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांना करायच्यात. दादा, आमची तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही खूप चांगला निर्णय घेतला. शेती महामंडळाचा वर्ग 2चा वर्ग 1 केला. आमच्या जी लोकांची मागणी होती, गरीब माणसाची मागणी होती की आमचं घरकुल मंजूर आहे, आम्हाला सार्वजनिक कामासाठी तुम्ही शेती महामंडळाची जागा द्या. तोही निर्णय दादा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब, विखे पाटील साहेब, एकनाथजी शिंदे साहेब या सर्वांनी घेतला की जेणेकरून खूप चांगल्या सुविधा बंधूंनो देण्याचा प्रयत्न गेली 5 वर्ष इंदापूर तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला आहे. तुम्हा सर्वांना माहित आहे की काम करताना मी कधी जवळचा, लांबचा, जातीचा, पातीचा, गटाचा, पक्षाचा कधी विचार केला नाही. येणारा माणूस काय, त्याचं काम कसं मार्गी लागल, त्या माणसाला कशी मदत लागल. मी म्हणणार नाही सगळ्याच माणसाची माझ्याकडून कामं झाली असतील, परंतु जास्तीत जास्त कामं हे निश्चित प्रकारे बंधूंना आपण करण्याचा प्रयत्न केलेला. आज तुम्हा सर्वांना माहित आहे, इथं काय उजनीचे लोक आहेत. उजनीमध्ये कधी बीज सोडलं गेलं होतं का हो? गेली 2 वर्ष आपण सोडतोय. आज मासे मोठे झालेत का नाही? आज तिथं रोजगार मिळाला का नाही? का हो? आपल्याला 21 वर्षात का सुचलं नाही? हे आताच का केलं? आणि बाबांनो, उजनीचं बीज असू द्या, आज त्या झाला ना फायदा. आमच्या मच्छीमार बांधवांना 28 वर्ष काय नव्हतं. बरोबर आहे ताई, आता काय. त्यामुळं बाबांनो, की तुम्ही सगळ्यांना तुम्हाला एकच सांगायचं आहे की विरोधक आता येतील, तुमच्याकडे काहीतरी गैरसमज करतील. आपलं काय, आपला पक्ष आता मोठा झालाय ना, आपल्यात काय झालं, गट तटलेत. प्रत्येकाला वाटतं, आणि मला तुम्हाला आज सगळ्यांना सांगतो, मला तुम्ही सगळे सारखे आहात. मी असं कधी कुठला गटतट मानत नाही. प्रत्येकाला तेवढा सन्मान देण्याचा प्रयत्न करतो. आज तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपली युती भाजप संघ आहे, शिवसेने संघ, एकनाथ गट शिंदे गटा संघ आहे, शिवसेनेशी आहे, RPIशी आहे, किंवा जे महायुतीचे घटक आहेत, आपण सर्वांनी त्यांना मानपान द्या, त्यांना मोठेपणा द्या, त्यांना त्यांच्या माध्यमातून आपलं मत कसं वाढेल यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न निश्चित प्रकारे करा. आज विकास काय इथं सांगण्याचं काय गरज नाही. नाना, हा विकास मी प्रत्येक आपल्याला विकासाची पत्र पोस्ट ही मिळाली का, पत्र मिळाली का माझी विकासाचं? त्यामुळं त्या बाबतीमध्ये मी काय सांगणार नाही. लाडक्या बहिणींनो, बहिणी
आपलं सुरू आहे ना, मिळतंय ना, मिळतंय का, पैसे मिळतात का? हा? त्यामुळं बहिणींनो एवढं सोपं नाहीये. आज इंदापूर तालुक्याचा विचार जर केला तर इंदापूर तालुक्याला दिवसाला एक, तुम्ही इथं बसलाय ना, इथं बसलाय, दिवसाला इंदापूर तालुक्यामध्ये 55 ते 60 लाख रुपये मिळतात. 55 ते 60 लाख रुपये म्हणजे साधारणतः वर्षाला 180 कोटी ते मला वाटतं थोडं अजून 180 कोटी रुपये वर्षाला, आणि महिन्याला 16 ते 16.5 कोटी रुपये महिन्याला एवढी रक्कम सरकार देतंय तुमच्या सगळ्यांना. हे सोपं गोष्ट नाहीये. बहीण असू द्या, लाडकी लेक असू द्या, गॅस सिलेंडर असू द्या, किंवा लाईटचं विजेचं बिल असू द्या, सरकारने तुमच्या सगळ्यांसाठी योजना ह्या महायुतीनं तुमच्या सगळ्यांसाठी घेतलेल्या आहे. आता तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे, आम्हाला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. आज इंदापूर शहरामध्ये पूर्वी म्हणायचे मालोजीराजांच्या गडीचा नुसता ओवापाव व्हायचा, आता देऊ भाषणं करायची. आमचा तांबेल मला वाटतं ती सगळी त्यावेळेस मंडळी त्या व्याख्यानमालेला असायची. आज गडीचं काम झालं ना, मालोजीराजांच्या गडीचं सोपं नाहीये. गडीचं काम करताना आपण गडीचंच केलं नाही, शेवटी शेजारी असणाऱ्या आपल्या दर्ग्याचं, चांदशिवली बाबाच्या दर्ग्याचं काम पण आपण केलं. शेवटी ही गोष्ट खरी आहे, हिंदू मुस्लिम आपण सगळेजण भाई भाई आहोत रे बाबांनो. शेवटी आपलं सगळ्यांचं रक्त लाल आहे. फक्त निवडणुकीपुरतं यायचं आणि मुस्लिमांचं आणि हिंदूंचं काय तर भांडण लावायचं असं आपण कधीही केलं नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीला धरून आपण चालणारे आहोत. शेवटी मी नेहमी म्हणतो, तुम्ही आज माझं भाषण ऐका. मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी मी विधान भवनामध्ये भाषण केलं. ज्या वेळेस आपला गडीचा विषय चालला होता त्यावेळेस माझ्या बाबाच्या दर्ग्याला पण निधी मिळाला पाहिजे हे सांगताना मी त्या ठणकावून सांगितलं होतं. शेवटी हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन तुम्ही इंदापूरला येऊन बघा. आणि ते त्यासाठी या सगळ्या मंडळींनी 37 कोटी रुपयाचा निधी, खूप मोठा निधी आपल्या सगळ्यांसाठी मंजूर केला. बाकी पूल असतील, बाकीच्या अनेक गोष्टी असतील. आमच्या लाकडी लिंबोडीची योजना, नुसती गप्पा मारायची, लाकडी लिंबोडीची योजना मंजूर केली, ही केली. अरे बाबांनो, लाकडी लिंबोडीची योजना मंजूर करणारा हा माणूस आहे रे बाबा. हा माणूस आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. काय होतं माझ्या लाकडी लिंबोडीमध्ये? अरे माझ्या लाकडी लिंबोडीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरती हमाल करणारी माणसं होती. कुठेतरी सालाने घालणारी त्या परिसरामधले लांबजेवाडी असेल, माझं शेटपळ अकोले असेल, वायशेवाडी असेल, दायगुडवाडी असेल, निरगुड असेल, माझं काजड असेल, शिंदेवाडी असेल, ही गरीब माणसाला आज तुम्हाला मी योजनेचं काम सुरू झालेलं आहे. योजना सुरू झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगतो ती योजना इतकी जोरात होईल. माझ्या लाकडी लिंबोडीच्या लोकांना एवढं सांगतो, आयुष्यभर तुम्हाला मी सांगतो, तुमच्या आई वडिलांना तुम्ही विसरू नका, पण ह्या माणसाला पण कधी विसरू नका रे. ह्या माणसाने तुमच्यासाठी खूप काय केलेलं आहे. म्हणजे जे अरे ह्या दादांचं एकच वैशिष्ट्य आहे, आणि ते थोडं मला पण तो गुण लागलाय, काम केलं तर नको काय होईल होईल असं नाही. दादा जरा कळलं पण पाहिजे, वाजलं पण थोडं थोडं पाहिजे. दादा वाजल्याशिवाय नाही केल्याशिवाय कळत नाही. आज आमच्या मसोबाची वाडीची सगळी मंडळी येत आहेत. दादा ही गोष्ट खरी आहे. मी तुम्हाला म्हणलं लाकडी लिंबोडीची योजनेचं आपण उद्घाटन करू, जाऊ दे, हो दे, काम पूर्ण होऊ दे, मग उद्घाटन करू. अशा स्वभावाचे आपले दादा आहेत. आता काय करायचं? आता आपण म्हणलं चला, शेवटी एक लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जी माणसं, आज मी तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. माझ्या घरातलं कोणी राजकारणामध्ये कोणी नव्हतं, कोणी सरपंच नव्हतं, कोणी झेडपी सदस्य नव्हतं, कोणी पंचायत सदस्य नव्हतं, कोणी आमदार नव्हतं, खासदार नव्हतं. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजितदादा पवार साहेबांनी कारखान्याचं संचालक, कारखान्याचं चेअरमन, बँकेचं संचालक, बँकेचं चेअरमन, झेडपीचं सदस्य, झेडपीचा अध्यक्ष, आमदार, मंत्री केलं. ह्याच्यापेक्षा मला आयुष्यामध्ये काय पाहिजे? मी काय राजकारणामध्ये नव्हतं, एवढं मोठं माझ्यावरती या माणसाने खूप मोठं माझ्यावरती उपकार केलेले. बाबांनो, राजकारणामध्ये चढ उतार येतात, राजकारणामध्ये चढ उतार येतात, काही वेळेस अडचण येतात, पण नेहमी लक्षात ठेवा, जी माणसं आपल्याला आयुष्यामध्ये मदत करतात, सहकार्य करतात, त्यांना आपण कधी विसरायचं नसतं. त्या लोकांना कधी त्यांचं ऋण हे आपण सगळ्यांनी कधी विसरायचं नसतं. हे आयुष्यामध्ये तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज तुम्हाला मी एवढं सांगतो दादा, आता आम्हाला विकासाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो दादा, आज आम्हाला आता काही बाकी विकास दादा होईल, आमचा रस्ता होईल, सगळं बाकीचा बे दादा आमचं सगळं मंजूर आहे. दादा आता आम्हाला एकच पाहिजे दादा, आमची जी जुनी योजना आहे 5 TMC ची उजनीची रद्द झालेली ती दादा योजना आमची चालू करा.
जोपर्यंत आता तुम्ही मला माहित आहे तुम्ही आपल्याला मुळशी धरणाचं पाणी जे टाटा कंपनी वीज तयार करते ते वीज जी त्या टाटा कंपनी वीज तयार करते धरणावरचं पाणी पुणे शहराला कसं मिळेल दादा त्यासाठी आपण सुर्वे समिती स्थापन केली होती. जी सुर्वे समिती स्थापन केली होती त्या सुर्वे समितीचा रिपोर्ट आलेला आहे बाबा शासनाकडे रिपोर्ट सादर झालेला आहे. ती सुर्वे समिती काय म्हणते ती सुर्वे समिती शेवटी एकच म्हणते हे पाणी द्यायला काय अडचण नाही आणि इंदापूर तालुका हा टेलचा तालुका आहे. शेवटी हे जे ह्या धरणांचं पाणी खडकवासला त्या ह्याचं पाणी ते पाण्याचं पुण्याला शहराला जास्त लागल्यामुळं इंदापूर शहराला पाणी कमी आपल्या इंदापूर तालुक्याला शेतीला पाणी कमी पडतंय. हे मुळशी धरणाचं ज्यावेळेस हे होईल त्यावेळेस इंदापूरकरांचा त्या पाण्यावरती हक्क राहिला पाहिजे. हे सुर्वे समितीचा रिपोर्ट मागच्या 2-3 महिन्यापूर्वी शासनाला सादर झालेला आहे. अरे सादर करताना एवढं सोपा ना रिपोर्ट दादानी मदत केली नसती तर त्यात इंदापूरचं नाव आलं नसतं रे बाबा. हे सोपं नाहीये. ते झालं. आता आपण बोगदा करतो पुण्याचा बोगदा करतोय त्यामुळे 3 TMC पाणी वाचणार आहे. दौंड तालुका असेल मी नाना तुमचं पण सांगतोय दौंड इंदापूर या तालुक्याला त्याचा फायदा होणार आहे. शेवटी आता आपल्याला काय तर पर्याय शोधावा लागेल. जर आपण आज शेतीच्या पाण्याचा जर पर्याय शोधला नाही कदाचित 15-20 वर्षांनी आपला मुलगा म्हणेल माझा बाप नालायक होता नातू म्हणाल माझा आजोबा नालायक होता या लोकांनी शेतीच्या पाण्यासाठी काही केलं नाही. आपल्याला शेतीचं पाण्याचं आपल्याला शाश्वत पाणी माझ्या इंदापूर तालुक्याला 100 वर्ष पुरल पाणी एवढं आपल्याला एक काम करायचं. नीरा नदीचे बंधारे असतील भीमा नदीचे बंधारे असतील उजनीचे बुडीत बंधारे असतील ही कामं आपल्या सगळ्यांना बंधूंनो मार्गी लावायची आहेत. आपण आता सिरसोडीचा पूल केलाय. आता पूल जो करायचा आहे तो चांडगाव ते पोमनवाडी चांडगाव ते पोमनवाडी तो पूल आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये करायचा आहे. आपल्याला लाईट 12 तास कशी मिळेल हाही आपल्या सगळ्यांचा दिवसा मिळेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्हा सर्वांना माहित आहे की आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आणि हे करू ते करू म्हणण्यापेक्षा निश्चित या तालुक्यामध्ये कसा निधी येईल आणि इथून पुढे लक्षात ठेवा. आज इथं आमच्या महिला भगिनी बसलेत दादा आता बाकी आम्ही कामं करतोय पण आता महिला भगिनींना एकच सांगतो इथून पुढे आमच्या पक्षाचं राष्ट्रवादी पक्षाचं आता धोरण आहे महायुतीचं धोरण आहे जिथं गाव तिथं महिला अस्मिता भवन हे आम्हाला भविष्यामध्ये करायचंय की जेणेकरून महिला बचत गटांना तिथं येऊन मीटिंग घेता येईल स्वतःचं त्यांना एक ते स्वतःचं ऑफिस राहील यासाठी प्रत्येक गावामध्ये महिला अस्मिता भवन करायचंय. दुसरं करताना आपल्याला करायचंय या तालुक्यामध्ये अनेक विद्यार्थी MPSCचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला बाहेर गावी जातात. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. त्यांचे आई वडील खूप कष्ट करून स्वतः साल करून राबून कुणाच्या तरी घरी काम करून माझा मुलगा अधिकारी व्हावा माझी मुलगी कुठेतरी मोठी व्हावी आमच्या वाट्याला जे दुःख आलं आमच्या वाट्याला ज्या अडचणी आल्या आम्हाला जे कष्ट पडलं ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये स्वतः पै करून त्या मुलाला पुण्याला मुंबईला MPSCचा अभ्यास करण्यासाठी शिकवतात. त्यासाठी मला आपल्याला आता इंदापूर तालुक्यामध्येच ते काम करायचंय. दादा तुमच्या मदतीनं आमच्या इंदापूर शहरामध्ये लोक गरीब माणसाला अभ्यास करण्यासाठी तिथं त्यांना चांगल्या प्रकारची MPSC पुस्तक मिळण्यासाठी 5 कोटीची अभ्यासिका ही इंदापूर शहरामध्ये आपण बंधून तयार त्याचं आपण त्याला मंजुरी दिलेली आहे. त्याचं काम पण टेंडर पण झालेलं आहे. आता तेवढं थांबायचं नाही हे शहरात झालं. माझं तर पुढचं म्हणणं आहे माझ्या ग्रामीण भागातला मुलगा त्या गावातच शिकला पाहिजे गावातच त्याने अभ्यास केला पाहिजे त्याला सुविधा पण गावातच दिला पाहिजे त्याला कॉम्प्युटर पण गावातच दिला पाहिजे त्याला फर्निचर पण गावातच दिलं पाहिजे त्याला पुस्तकं पण गावातच दिली पाहिजे. हा मुलगा रोज घरचं आई वडिलांचं तोंड बघून एक फ्रेशपणे तो तिथं MPSCचा अभ्यास करील आणि संध्याकाळी स्वतःच्या घरचं जेवण करील. त्यामुळे इथून पुढे एक लक्षात ठेवा गाव तिथं अभ्यासिका हे सुद्धा माझं इथून पुढं ते ध्येय हे निश्चित प्रकारे राहणार आहे. त्यामुळे बाबांनो तुम्हाला एकच विनंती करायची आपण दादांचं भाषण ऐकण्यासाठी सगळेजण आतुर आहात. त्यामुळं मी जास्त काय बोलणार नाही परंतु निश्चित प्रकारे आपल्याला खूप काही गोष्टी भविष्यामध्ये करायच्या आहेत. कोर्टाची गंमत कोर्टाचं आपलं माहिती आपल्याला बारामतीला जावं लागतं. इथं वकील मंडळी इथं हजर आहेत. सेशन कोर्ट इंदापूर झालं की बारामती पण आपण कोर्टाची इमारत पण दिली. आता ती कोर्टाची इमारत कुठे एखादा फरशीची काढलेली निसटली असेल आता काय आपला फरशीचा काय दोष आहे का तिथं जास्त दाखवलं गेलं
पण सेशन कोर्टाची इमारत मंजूर केलेलं कुठं दाखवलं गेलं नाही. हे दाखवलं गेलं नाही. मी काय म्हणतो, ठीक आहे, चांगलं तर दाखवलंच पाहिजे, चुकीचं तर दाखवलंच पाहिजे, पण एवढी मोठी सेशन कोर्टाची इमारत, त्या इमारतीसाठी मला वाटतं पदाधिकारी, वकील संघटनेचे पदाधिकारी असतील, या सर्वांनी प्रयत्न केला आणि त्याला निधी कुणी उपलब्ध करून दिला असेल? कुणी दिला असेल? म्हणजे ह्या गोष्टी खरंच, ह्या गोष्टी बारीक सारीक नाही आहेत. अरे बारामतीला जाताना आपला किती वेळ, पैसा किती वाया जातो. आता इंदापूरची जर कोर्टाची इमारत मंजूर झाली तर आपलं घरचं शेतातलं काम करून आपल्याला त्या तारखेला जर आपलं कोणाचं काय असलं तर कोर्टात तर कुणीच जाऊ नये. मी वकिलांसाठी मी म्हणत नाही, पण कोर्टाची पायरी कुणीच धरू नये. पण जो असल, कुणावरती अन्याय होत असेल तर इथंच आपण ते सेशन कोर्ट हे त्याला तात्काळ मंजूर केलेलं आहे. त्यामुळं सांगायचं तात्पर्य एवढं की बाबांनो, कुणी काही आपल्यावरती आरोप करू द्या. तुम्ही आता मलिदा 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 कुणी खाल्लाय, तालुक्याचा खाल्लाय. आता मी ह्याच्यावरती काय हे करत नाही, कारण का काय होतं, त्यांना लक्ष विचलित करायचंय, लक्ष विचलित करायचंय. त्यामुळे बाबांनो, तुम्ही काळजी करू नका. या माध्यमातून मला तुम्हा सर्व बहिणींना, भावांना, ज्येष्ठांना एक विनंती करायची आहे. निवडणूक 20 तारखेला आहे. 20 तारखेला निवडणुकीपर्यंत मला फोन आला नाही, मला कोणी निरोप दिला नाही, त्याला लय पुढं करतोय, हे करतोय असं कुणी बाबांनो मनात आणू नका. आजच्या सभेत सांगतो मला, आता आपण सभा मोठी घ्यायचा प्रयत्न करायचा अजिबात नाही. आता आपली आजची सभा आणि शेवटची सभा, मग ते काय बूथचे जे कार्यकर्ते आहेत आपले प्रत्येक प्रमुख, ते तिथं जातील, त्या गावात जातील. मला वाटतं एक दौरा आपला पूर्ण झालेला आहे आणि लाडक्या बहिणीचं मला वाटतं तो पण दौरा पूर्ण झालेला आहे. दादा, लाडक्या बहिणी, आता आमच्या काही कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पॉम्पलेट, पिशवी आणि साडी दिली. काल त्याच्यावरती कोणती टीका केली, साड्या वाटून कुठं आमदार होता येते का? बरोबर आहे, साड्या वाटून कुठं. अरे बहिणीचं प्रेम काय असतं रे बाबा. साडी गोष्ट किरकोळ आहे. अरे तुम्हाला काय प्रेमाची किंमत माहिती आहे? आज तुम्हाला सगळ्या जनतेला मी प्रामाणिक कोपऱ्यात बसल्यापासून सांगतो, करोनाचा काळ मला अजूनही आठवतोय. करोनाचं संकट होतं, भाऊ भावाला विचारत नव्हता, कुटुंब पाहुण्याला विचारत नव्हता. त्या संकट काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दादा, मी तुमचं माफी मागतो. तुम्हाला वाटेल असं कसं काय बोलतोय, मी माफी यासाठी मागतो दादा. या करोनाच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये किराणाचं किट या राज्यामध्ये सगळ्यात जास्त कुठं दिलं तर माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाने गोरगरिबांना दिलं. रक्ताचं संकलन दिलं दादा. 18,000 बॅग तयार उपलब्ध केल्या दादा राज्यामध्ये. कुठं तुम्ही आकडा घ्या, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही संध्याकाळी आकडा घ्या. किराणाचं किट दिलं, रक्त संकलन केलं. अरे तुम्ही लय जनतेची तुम्हाला काळजी होती. तुम्ही स्वतःकडे एवढे कारखाने, एवढे तुम्ही संस्थानिक आहात, तुमच्यावर जनता खूप प्रेम करते, तुमचं जनतेवरती खूप प्रेम होतं. गरीब तालुक्यातली माणसं होती का? करोनाच्या काळामध्ये तुम्ही लोकांना मदत केली नाहीये, तुम्ही लोकांना का सहकार्य केलं नाहीये? अरे किराणाचं किट जाऊ द्या, अरे एखादी चहाची पुडी तरी द्यायची. अरे आता कसलं प्रेम? अरे हे बेगडी प्रेम आहे, हे प्रेम बिम नाहीये. आणि पक्ष तर काय, मगाशी मला वाटतं कोणतं सांगत होतं अण्णा कोणतरी, हा बदल, प्रत्येक वेळेस चिन्ह वेगळं. अरे काय चाललंय तालुक्यामध्ये? नीट डोळे उघडा, लोकांना सांगा, ह्यांच्या थापांना बळी पडू नका रे बाबांनो. मी तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे सांगतो, 20 तारखेपर्यंत कुठल्या गावात तुम्ही कुठल्याही निरोपाची वाट बघू नका. आता हा माझा, मी जे बोलतोय तोच तुम्हाला 20 तारखेपर्यंत 6 वाजेपर्यंत हाच निरोप आहे. तुम्हीच थांबायचंय, रुसवा फुगवा अजिबात करू नका. आता कसं आहे, कुणाला तरी धरा, काहीतरी द्या यंत्रणेत, कुणाला तरी धरावं लागतं, मग ही करतोय मग करू द्या, असं बाबांनो करू नका. तुमच्या गावात तुमची आपदा करायला जाता. आता माझी किती आपदा होती मी काय सांगू रे बाबा. त्यामुळे माझी आपदा तुम्ही करू नका. आणि त्यामुळं बाबांनो, आपण सर्वांनी आज इथं उपस्थित राहिली. तुमचा एक भाऊ या नात्यानं, तुमचा एक घरचा माणूस या नात्यानं, तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी लोकात जा. काम करताना शेवटी काम करणारा माणूस चुकला असेल माझ्याकडून काय, मी मान्य करतो. मी तुमची सगळ्यांची दिलगिरी पण व्यक्त करतो. चुकला असेल तरी माफ करा. आणि उद्या येणाऱ्या इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी
लोकांसाठी, तुमच्यासाठी, आपल्या गरीब माणसासाठी, विकासासाठी आपण सर्वांनी मला एक चांगल्या प्रकारचं मतदान हे निश्चित सर्व महायुतीच्या घटक कार्यकर्त्यांनी मला मतदान करावं आणि आपण सर्व ह्याच्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.